प्रकरण 6 जीवा सवे जन्मे मृत्यू. जीव जन्माला आल्या आल्याच त्याच्यावर मृत्यूला त्याचा पाठलाग करत असतो. मूळ दोहा क्रमांक 117चा प्रकरण 6 पासून सुरू आहे. तो दोहा असा आहे. काल हमारे संग है कस जीवन की आस, दस दिन नाम संभारले जब लग पिंजर सास. काळ माणसा संगे राही त्या चुकविण्याची न धरी आस. 10 दिवस तरी राम नाम घे जोवर चाले श्वासोश्वास. माणसाबरोबरच त्याचा अंत किंवा शेवटी जन्मला आहे. मृत्यू हा अटळच आहे. असे असताना माणसा पाठोपाठ पाठ शिवणीचा खेळ खेळणाऱ्या काळापासून कुणाचीही सुटका होणे केवळ अशक्यच आहे. मग त्याला आपण चुकू अशी वेडी आशा बाळगण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा या उण्यापुऱ्या 10 दिवसांच्या म्हणजे अल्प आयुष्यात परमेश्वराचे नामस्मरण चिंतन कर आणि जोपर्यंत कुडीत जीव आहे तोपर्यंत आपले हित साधून घे असे कबीरजी सांगत आहेत. 118 मैं अकेल वो दो जना सेरी नाही कोय, जो जम आगे उभरो तो जरा बैरी होय. मी एकटा ते दोहे चुकविण्यान उरे वाट, अल्पकाळ टाळे यम तरी जरा आडवे वाट. अल्पकाळ टाळे यम तरी जरा जरा किंवा जरा आडवे वाट. माणूस म्हणजे कबीरजी एकटा असतो आणि त्याचे पाठी मरण आणि वृद्धत्व या 2 रूपांनी त्याचा शत्रू यम लागलेला असतो. काही काळ यमाला हुलकावणी दिली तरी, यमाची गल्ली चुकवली तरी दुसरी गल्ली ही तितकीच धोकादायक असते. ती चुकवता येणे अशक्यच. त्या गल्लीत किंवा वाटेत म्हातारपण वाट बघत असते. जरा म्हणजे म्हातारपण. सारांश अल्पकाळात यमधाडेत सापडणे काय किंवा काही काळ जाऊ दिल्यानंतर जरेच्या म्हणजे वृद्धत्वाच्या तोंडी पडणे काय एकच. शेवटी मृत्यू किंवा काळ अटळच. सेरी म्हणजे गल्ली, जरा म्हणजे म्हातारपण. 119 बिरिया बीती बलघटा केस पलटी भये और, बिगरा काज संभारिले करी छूटन की ठौर. काळ सरे बळघटे केस पांढरे होती, संधी साधे कार्य सुधारे साधुनी घे तू मुक्ती. दिवसेदिवस काळ पुढे सरकतो आणि मानव देह देखील अवस्थांतरण करतो. वाढत्या काळावर शरीर म्हातारे होते, थकते, बळ कमी होते आणि केसही आपला मूळ रंग पालटून पांढरे होतात किंवा गळून जातात. जोपर्यंत काही अवधी तुझे हाती शिल्लक आहे तोपर्यंत हे माणसा संधी कर किंवा संधी साध आणि तुझी बिघडलेली कार्य नीट करण्याचा प्रयत्न कर. भगवत भक्ती गुरुभक्ती कर. काय सांगावे तुला त्या योगे मुक्ती मिळून जाईल. काय सांगावे तुला भगवत भक्तीच्या योगाने मुक्ती मिळून जाईल. 120 काल जीव को ग्रास ही बहुत कहो समुझाय, कहे कबीर मैं क्या करू कोई नहीं पति आय. काळ जीवासी खाऊ पाहे जीवा अंत आहे, शाश्वत सत्य समजावे तरी जीवना समजू पाहे. संत कबीर म्हणतात माणसाला कितीही व कसंही समजावून पटवून सांगितले की आज ना उद्या तू काळमुखी पडणारे निश्चित जन्मलेला अंत हा आहेच आहे, तरीही हे शाश्वत सत्य स्वीकारायला जीव तयार होत नाही. हे विशेष. प्रत्येकाला वाटते की मी जणू काही अमरच आहे. त्यामुळे सर्वच माणसे या मीच्या अहंकारात फसतात आणि आयुष्याचा उपयोग सदाचाराकडे धर्म नीती यांच्याकडे किंवा यांचे साठी करण्याऐवजी पापाचरणाकडे दुष्प्रवृत्तीकडे आयुष्याचा उपयोग सारेजण करतात. हा झाला 120 क्रमांकाचा दोहा. आता 121 झूठा सुख को सुख कहे मानत है मनमोद, जगत चले ना काल का कछु मुठी कछु गोद. क्षणिक खोट्या सुख मोही फसे मन मारी त्यासी मिठी, जग काळाचे खाद्य राही कोणी झोळी कोणी मुठी. संपूर्ण जग हे काळाचे खाद्य किंवा भक्षक आहे. असे असतानाही क्षणिक मोहाला बळी पडून किंवा विकारग्रस्त होऊन माणसे भ्रामक मोहाला सुख सुख समजून मिठी मारतात. त्यांच्या हे लक्षातच येत नाही की
काही काळाच्या झोळीत आहेत तर काही काळाच्या मुठीत आहेत. सरते शेवटी सारे मृत्युमुखी म्हणजे काल ग्रास किंवा काळाचा घास होऊन पडणार आहेत. कोणी सुपात तर कोणी सुपात तर कोणी जात्यात, कोणी झोळीत तर कोणी मुठीत, इतकेच अंतर आहे. 122 जरा आया जोरा किया नैनन धोनी पीठ आंखों ऊपर अंगुली विष भरे पचनीत जरा जरा येई जोर करी नेत्र फिरविती मान बोटांचा जरी करिया ढोसा नजर होई क्षीण. जीव जसा वाढतो तसा तो वृद्ध होतो. जरा किंवा म्हातारपण बळावू लागते. डोळे रुसतात व मान किंवा पाठ वळवतात, अर्थात कमकुवत होतात. डोळ्यांवर बोटाचा आडोसा धरून पाहण्याचा प्रयत्न केला तरी दृष्टी क्षीण झाल्याचे वास्तव किंवा विष पचवावेच लागते, मान्य करावेच लागते. हा सारा काळाचा महिमा आहे. 123 जरा कुत्ता जोबन ससा काल हेरी नित्य दो बैरी बिच झोपडा कुशल कहा सो मित्त. यौवन ससा पुढे धावे त्या पाठी जरा श्वान मध्ये अडकता जीव बिचारा वाचेन दोघा पासून. काळाने जीव किंवा माणूस निर्माण करताना त्याला यौवन रूपी ससा आणि त्या पाठी काळ किंवा मृत्यू बनून पाठलाग करणाऱ्या वार्धक्य रूपी कुत्र्याच्या मध्ये राहण्यासाठी झोपडी बांधून दिली आहे. मोहमयी यौवन आणि भीषण वार्धक्य यामध्ये काळ किंवा वैरी असलेला यम आपला खेळ खेळत असतो. अशा वेळी बिचाऱ्या जीवाचा निभाव कसा लागणार, त्याची झोपडी किंवा वास्तव्य कसे सुरक्षित राहणार. सारांश काळाय तस्मै नमः. 124 कबीर टुक टुक चोंगता पल पल गई विहाय जीव जंजाले पडी रहा याद मामा आय भ्रममाया जाळी पसे क्षण क्षण पुढे जाई पाहता पाहता न कळे कधी मृत्यू उंबरठ्याशी येई. मानव भ्रममायेत फसून विकारवश होतो आणि कामासक्त होऊन या जीवनरूपी जाळ्यात असा अडकतो की त्याचे त्यालाच समजत नाही. पळ पळ सरता सरता पळ पळ सरता सरता कधी मृत्यू त्याच्या उंबरठ्याशी आला ते त्याचे त्यालाच कळत नाही. काही सत्कार्य करावे तर आज नको उद्या बघू असे म्हणत म्हणत आळसाने लोभी मानव त्याची टाळाटाळ करतो. एक दिवस अचानक त्याची मृत्यू घंटा वाजू लागते. मात्र आता सारे व्यर्थ निष्फळ ठरलेले असते. जो बन सिकदारी तजी चला निशान बुजाय सिर परसेत सिरायचा दिव्या बुढापाय यौवनाचा जोश जाई पाठी नुरे काही डोक्यावरती पांढरी टोपी सांगे जरा येई. पुढे पुढे सरकणाऱ्या काळावर यवनाचा दिमाग रुबाब त्याचे साम्राज्य असताच जाते. पाठी एकही वैभवाची खून यवनातील सळसळत्या उत्साहाची निशाणी शिल्लक राहत नाही. डोक्यावर पांढऱ्या केसांची टोपी येते. हे पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाचे दूत निरोपे असतात. ताले टुले दीन गयो ब्याढ बडंता जाय ना हरी भजा ना खतकटा काल पहुंचाय. टाळा टाळी व्यर्थ दिन गेले व्याज वाढत जाई न साधना करी हरी गुण गाई काळ समोरची येई. 126 जन्माला आल्यानंतर या जगाचे आपल्यावर असलेले ऋण फेडायचे सोडून माता पिता गुरुबंधू सखा समाज यांचे देणे परत करायचे सोडून केवळ टाळाटाळ चुकवेगिरी करीत आणि भोगलंपटपणा करीत माणूस जगतो. त्याने ऋण तर फिटत नाहीच, मात्र दिवसेदिवस व्याज अधिकाधिक वाढत जाते. कोणतीही उत्तम साधना किंवा भगवद्गप्ती न करता मोक्ष साधना न करताच माणूस काळमुखी पडतो. पाहता पाहता त्याचा काळ म्हणजे मृत्यू त्याचे समोर उभा राहतो. कुशल कुशल जो पूछता जगमे रहान कोय जरा मुईना भय मुहा कुशल कहा ते होय. क्षेम कुशल विचार दिसारे तरी जगीन कुशल काही जरा तैसे मरण न टळे तर कुशल काय ते राही. 127 या दोह्यामध्ये कबीरजी वृद्धत्व आणि मृत्यू या शाश्वत परंतु विदारक सत्यावर अचूक बोट ठेवतात. त्यांचे सामाजिक व आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण इतके काही अचूक आहे की एकही तपशील अगदी बारीकशी हालचाल त्यांचे साक्षेपी निरीक्षणातून सुटू शकत नाही. ते म्हणतात काय कसे काय बरे आहे ना अशी क्षेमकुशल चौकशी माणसे
एकमेकांना भेटल्यावर नेहमीच करतात. पण वास्तव असे आहे की जन्माला आलेल्या प्रत्येकाला वृद्धत्व आणि मरण अटळ असताना या जगात काहीच व कधीही कुशल किंवा खुशाल असू शकत नाही. जरा व मृत्यू पाठी लागलेला कोण व कसा क्षेम कुशल असू शकेल. 128 पात जनंता यौ कहे सुनतरुवर बनराय अवके बिछुडे ना मिले दूर पडेंगे जाय पिकले पान झडताना सांगे वृक्षवल्ली वनराई दूर प्रवासा निघे आपुली पुन्हा न भेटी होई. अत्यंत स्वयंस्पष्ट आहे सारे. पर्णगळीमध्ये पिकून झडणाऱ्या पानाची पुन्हा कधीही वृक्षाशी वेलीशी वनाशी गाठ पडत नाही. ते दूरवर जाऊन कुठेतरी अंतिम विश्रांती घेते. तसेच वृद्ध व मरणोन्मुख माणसाचे असते. तो अद्भुत अज्ञाताच्या प्रवासात अगदी एकटाच असतो. तो पाठी वळून त्याच्या सगळ्या सोयऱ्यात मित्रा माणसात येऊ शकत नाही. मृत्यू हा पूर्णविराम आहे. निश्चय काल गरास हो बहुत कहा समुजाय कहे कबीर मै का कहूं देखत ना पती आय काळ उदरी गडप एक दिन विश्व सारे होई पुन्हा पुन्हा जरी कबीर सांगे तरी कुणी लक्ष ना देई. जे जे जन्मते ते एक ना एक दिवस काय मुखी निमते किंवा काळाचा घास बंधून शांत होते. कबीरजी शाश्वत अटळ मृत्यूबाबत पुन्हा पुन्हा सांगत असूनही सत्याचा वेर करणाऱ्या जगाबद्दल ते हतबल झाले आहेत. शाश्वत सत्याकडे पाठ फिरून अशाश्वत क्षणभंगूर सुखाच्या नादी लागणाऱ्या या वेड्या जगाबाबत व त्यातील वेड्या लोकांबाबत संत कबीर एकाच वेळी आश्चर्य व करुणाही व्यक्त करीत आहेत. तरुवर पात सो यो कहे सुनो पात एक बात या घर या ही रीती है इकाव कैत जात एक येई एक जाई या घरची ही रीत ऐक बाळा वृक्ष सांगे गळणाऱ्या पानास. कायमच्या वास्तव्यासाठी या पृथ्वीवर कोणी येत नाही. एक येतो तर दुसरा माघारी परततो. 2 दिवसांच्या आयुष्याची ही रीत गळून जाणाऱ्या पानाला वृक्ष समजावून देत आहे. एक तऱ्हेचे मृत्यूचे शाश्वत सत्य आपल्या बाळाला म्हणजे अपत्याला जे मृत्युमुखी माघारी परतत आहे अतीव वेदनेने व करुणेने त्याचा बाप सांगत आहे. वृक्ष व त्याच्या पानाचे रूप घेऊन कबीरजी तुम्हा आम्हा साऱ्यांना अटल मृत्यूचे मृत्यूपूर्व दर्शन घडवीत आहेत. कबीर मंदिरापणे तिथं उठी करता आल मरगट देखी डरपता चौडे दिया डाल. 131 रोज सकाळी मंदिरी जाऊन पूजा पाठ जो करी स्मशान दिसता तोही घाबरे मृत्यू सर्वा स्वाहा करी. नित्य नेहमी पूजन अर्चन करणारा आस्तिक असो वा नास्तिक कोणीही मृत्यूच्या मगरमिठीतून सुटू शकत नाही. असा देवधर्मी सुद्धा स्मशानाला पाहताच घाबरतो. मृत्यू सर्वांशी सारखाच समत्वाने वागतो. जे जे उपजे ते नासे हे शाश्वत सत्य आहे. त्या सत्याचा अंमल मृत्यू बजावित असतो. 132 माली आवत देखिके कलिया करे पुकार फुली फुली चुनी लई काल हमारी बार माळी बगीचा येई पाहुनी कया आक्रोशती फुललेली फुले आज तोडी उद्या आम्ही त्या सांगाती. उद्यानात येणारा माळी हा कळ्यांसाठी खरे तर काळच असतो. त्याला पाहून कळ्या आक्रोश करतात आणि एकमेकांना व स्वतःलाही समजावतात की आज जरी फुललेली फुले माळ्याने तोडली असली तरी उद्या त्याच्या मुठीत आम्ही असणार आहोत. आज फुलांचा मृत्यू बनून आलेला माळी उद्या आमचा मृत्यू बनून येणार आहे. माळी रूपी मृत्यू समवेत आज फुललेली फुले आहेत मात्र उद्या आम्ही त्याचे सोबत म्हणजे आमचं कळीचं फुलात रूपांतर झाल्यानंतर त्याच्या सोबत सांगाती असणार आहोत. 133 जो उगय सो आठवे फुले सो कुमिलाय जो चुने सो ढई पडे जामय सो मरी जाय उपजे जे जे ते नासे फुले ते कोमे दे उभारलेले सारे कोसळे इथे होई भरलेले. जन्मणारे मरणे फुलणारे कोमेजणे उभारलेले किंवा निर्माण केलेले कोसळणे आणि भरलेले रिकामे होणे हा सृष्टीचा नियम आहे. हा आहे यमाचा दंड किंवा कायदा. त्याचे तडाख्यातून कोणाचीच सुटका नाही. कबीर पगरा दूर है बीच पडी है रात ना जाने क्या होएगा उगंता परवात बहु दूर ते लक्ष राही अजूनही सरायची रात्र काय होई न कळे जोरी झाली ना प्रभात. अजून लक्ष ध्येय
परमेश्वर प्राप्ती वा मोक्ष तर फार दूरवर आहे. अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. मध्ये भली मोठी काळ रात्र बघून घेऊन आहे. काय होईल काय नाही याचा नेम नाही. मोक्षाची प्रभात उजाडे परणे साधका तुला फार सावध राहिले पाहिजे. याप्रत तू मोठ्या चिकाटीने व संयमाने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. 135 बढैयावत देखी के तरुवर रुदन कराय मै अपंग संशय नाही कच्ची बसते आय लाकूड तोड्या येई समीप तव वृक्ष आक्रोश करी पक्षी कोठे जाती आता मी हतबल जाई यमदर भारी. बढई म्हणजे सुतार. सुतार जंगलात झाडे तोडण्यासाठी प्रवेश करतात. त्यातील एक भला मोठा वृक्ष आक्रोश करू लागला. तो भीतीने थरकापू लागला. तो स्वतःशीच मान्य करतो की तो हतबल असहाय्य पंगू आहे. सुताररूपी काळाच्या तावडीतून त्याची सुटका केवळ अशक्य आहे. मात्र त्याच वेळी त्याच्या फांद्या पानात आश्रय घेणाऱ्या विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांच्या काळजीने तो व्याकुळ होऊन जातो. आता पक्ष्यांचा आसरा नष्ट होईल याची काळजी त्या वृक्षाला वाटू लागते. सारांश सर्व संसारी जीव या संसार रूपी क्षणिक मोहजाळ्यात असे काही गुरफटले जातात की शाश्वत मृत्यूचे सत्य ते नाकारू पाहतात. ते मृत्यूचे स्वागत करीत नाहीत. ताटातुटीचे दुःख जीवाला खात राहते. धरती करते एक पग समुंदर करते फाल हातो पर्वत तौलते ते बी खाये काल. 136 एक पाऊली जमीन व्यापी ओलांडी उड्डाणी सागर अंगुलीवरी तोली पर्वत परी काळा पुढे सर्व जर्जर. कोणी किती महापराक्रमी असला तरी सरते शेवटी असहाय्य होऊन त्याला काळाच्या मुखात प्रवेश करावाच लागतो. मृत्यूपासून कोणाची सुटका नाही. सारे काळ शरण असून यमाशी नम्रत असतात. मग एका पावलात पृथ्वी व्यापणारा वामन असो वा एकाच भीम पराक्रमी उडीने सागर ओलांडणारा महाबली हनुमंत असो किंवा अंगुलीवर द्रोण पर्वत तोलणारा श्रीकृष्ण असो, सारे बहु थोर ते मृत्यू पंथेची गेले. किती एक ते जन्मले आणि मेले या समर्थ रामदासांनी सांगितलेल्या मृत्यू पठडीचे प्रवासीच असतात. श्रोते हो, क्षमा करा. आज जे आपण हे म्हटलं 136 पर्यंत आलो, हे मी चुकत नसेल तर काल झालेलंच आहे. त्याचं ते पुनरावर्तन होत आहे. तरी सुद्धा आता पुढचं जे आहे ते धरून आजचं निरूपण आपण समजून घ्यावं. 136 पर्यंतचे हे दोहे कालच झालेले आहेत ते आता लक्षात आलंय माझ्या. पण तू अजून पुढे 10-12 घेऊ आणि आजचं निरूपण ज्यातील 2-3 कालचं आहे आणि आजचं थोडं आहे असं समजून आजचं निरूपण नंतर आपण पुढे करू. तर पुढे राहूया. 137 य जीव आया दूर ते जाना है बहुदूर बीच के वासे बसी गया काल रहा सिरपूर बहुजन्म ओलांडून येई मानव वनीवरी मधील काळ हा येथ राही परी मृत्यू डोक्यावरी. सांगता येत नाही की किती जन्मानंतर हे मानवा तू या पृथ्वीवर जन्म होऊन आला आहेस. मोक्षाचा पल्ला तर दूरच आहे. मात्र मध्यंतरीच्या वेळेत तू येथे नांदणारा पाहुणा आहेस. तू येथे कायमचा राहू शकत नाहीस. मृत्यूची टांगती तलवार तुझे शिरावर लटकत आहे. नीट भान ठेव, सावध राहा आणि भगवत भक्तीत रमून हा तुझा जन्म तू सार्थकी लाव. तू दूरवरून येथे आला आहेस आणि अजून खूप दूर तुला जायचे आहे. 138 कबीर गाफिल क्यों फिरे या सोता घनघोर तेरे सिराने जम खडा जीव अंधी आरे चोर मूर्ख मानवा गाफिल का तू घोरत निद्रे राही तव डोईवरी लटके मृत्यू अंधारी चोरा समलपून राही. कबीर म्हणतात, मूर्ख मानवा तू सदा सावध राहा. गाफीलपणे निष्काळजीपणे न राहता आणि गाढ झोपेत घोरत न राहता म्हणजे मायामोहरूपी जगमायेत न फसता तू समजून घे की मृत्यू तुझे अवतीभोवती तसा फिरत आहे जसा अंधारात चोर दबा धरून संधीची वाट पाहत असतो. 139 चौदिस पाका कोट था मंदिर नगर मझार खिड़की खिड़की पाहरू गजबंधा दरबार चहूबाजूनी बंदोबस्ती नगर मध्यावरी महाल खिड़की खिड़की कडक पहारा हत्ती दरवाजांवर. पुढचा 140 34 ढाळे
चौदिस ठाडे सूरमा हात लिये हतियार. चौदिस ठाडे सूरमा हाथ लिए हथियार. सबही तन देखता कालले गया मार. चारी दिशाना उभे शूरवीर हाती नंग्या तलवारी. सारे काही तेच राही खाऊनी देहा मृत्यू मारी भरारी. दोहा क्रमांक 139 आणि 140 यांना एकत्रित करून मानवी जीवनाची एक शाश्वत सुखांतिका किंवा अगतिक मृत्यू शरणता संत कबीर यांनी चित्रित केली आहे. एखादा राजा किंवा श्रीमंत सावकार याच्या वैभवाला सीमा नाही असा अगदी नगराच्या मध्यावरती आपला महाल राजवाडा बांधतो. सभोवताली खिडकीवर खडा पहारा असतो तर दरवाजांवर हत्ती डुलत असतात. शूरवीर पहारेकरी हाती नंग्या तलवारी घेऊन डोळ्यात तेल घालून महालाभोवती खडा पहारा रात्रंदिवस देत असतात. तरी सुद्धा हे सारे येथेच राहते आणि मृत्यू त्याच्या नियत वेळी झडप घालून राजाला किंवा श्रीमंताला घेऊन जातो. 141 पंथी उभा पंथ शिर बगुच्या बांधा पूठ मरणा मोहागे खडा. जीवन का सब झूठ कर्म गाठोडे डोईवरी मानव चाले वाटे. समोर मृत्यू उभा सत्य जीवन सारे खोटे. आपल्या बरोबर पूर्वजन्मीचे आणलेले कर्माचे गाठोडे किंवा बोचके आणि त्यात चालू जीवनातील नवनवीन जन्माला येणाऱ्या कर्मांची भर घालून मानव जीवनाच्या वाटेवरून वाटसरू म्हणून पुढे पुढे जात असतो. मात्र त्याच्या गावीच नसते की या वाटेच्या शेवटावर किंवा या वाटेच्या टोकाला त्याचे समोर मृत्यू वासून उभा आहे. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. जीवन हा भ्रम आहे, खोटेपणा आहे. 142 बेटा जाये क्या हुआ कहा बजावे थाल. आवन जावन होय रहा जो कीडी का नाल. विशेष काय ते मुलगा होता कशास गाजा वाजा. येणे जाणे चालूच राही गटारी मुंग्या परी केवळ ये जा. पुत्र झाला असा आरडाओरडा जेवणाची थाळी वाजून करणे जल्लोष करणे व्यर्थ होय. यात विशेष असे काही नाही. या संसार रूपी गटारामध्ये दुःख स्थानी अनेक मुंग्या ये जा करतात. तितपतच अर्थ आहे या घटनेचा. येणे जाणे ही तर जीवनाची नित्याची रीतच आहे. हा तो पर्वत फाडते समुंदर घूट भराय. ते मुनिवर धरती गले का कोई गर्भ कराय. 143 करी आचमन सागराचे हाती पर्वत फाडी. मृत्यू माती मिळवी त्यासी मुनिवर शूरवीर घमंडी. एका घोटात सागर गिळणाऱ्या आणि आपल्या हाताने पर्वत फाडणाऱ्या अगस्ती ऋषी आणि रावणासारख्या मुनिवर व शूरवीरांनाही मृत्यूने मातीत लोळवले. त्यांचा अहंकार व्यर्थ ठरवला. मृत्यूवर कोणीही मात करू शकत नाही. मृत्यू मात्र प्रत्येकाला लोळवतो. आज आपण 143 पर्यंत आलो. माफ करावी की यातील बरेचसे दोहे काल म्हटले गेलेले आहेत आणि आज थोडेच आहेत. पण कालच्या पुढे अशा अर्थी 143 दोह्यापर्यंत आपण आलेलो आहोत. उद्या निश्चितपणे 144 पासून पुढे सुरू करू. काही दोहे रिपीट झाले आहेत, त्याची पुनरावृत्ती झाली आहे, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. उद्या पुढील निरूपण.